कोपर्डे इथल्या जलजीवन मिशन पाणी योजनेचं 40% काम पूर्ण झालंय. मात्र काम अपूर्ण असताना वाढीव निधी उपलब्ध करून ढपला पाडण्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील यांनी केला होता. या आरोपाला सरपंच मेघा पाटील यांनी उत्तर दिलंय. विरोधकांच्या काळात गावाला 10 दिवसाआड पाणी मिळत होतं. ढपला पाडण्याच्या वृत्तीनं पेयजल योजना पूर्ण करता आली नाही. आम्ही गावात सत्तेत आल्यानंतर रस्ते, पाणी, गटर्स, दिवाबत्ती यांची सोय केल्याचं पाटील यांनी सांगितलं. गावाला विश्वासात घेऊन जलजीवन मिशन पाणी योजना राबवली आहे. ही योजनाही पूर्ण असून योजनेची कोणतीही माहिती नसताना विरोधकांकडून केवळ बदनामी करण्यासाठी आरोप केले जात असल्याचं मेघा पाटील यांनी सांगितलं. मागील 10 ते 15 वर्षात जे गावात कामकाज झालं नाही आणि आता जे आमची सत्ता आली तेव्हापासून जे गावात काम चालू आहे त्याचा फक्त विरोध करण्यासाठी म्हणजे त्यांना ते पोटतिडकी त्यांच्या हे चालू आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यावर बुडाचे आरोप केलेत. हे सगळं चुकीचं आहे आणि त्यांनी कधी पण यावं आणि आमच्याकडे माहिती मागितली आहे आणि आमच्या कोणीही अधिकाऱ्यांनी कामगारांनी दिली नाही. असं काय झालं असेल तर त्यांनी अवश्य आमच्या पत्र यावं आणि आम्हाला सांगावं. आणि आमचा एकच हेतू होता की घर टू घर प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळावं. ह्याच दृष्टिकोनातून आम्ही हे काम चालू आहे. या योजनेला 4 कोटी 12 लाखाचा निधी मंजूर आहे. आराखड्याप्रमाणे सर्व कामं कंत्राटदाराकडून झाली आहेत. 9 किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण केल्याचं उपसरपंच सरदार जामदार यांनी सांगितलं. एकही घर पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून 6 किलोमीटर वाढीव अंतर्गत पाईपलाईन टाकावी लागणार आहे. यासाठी वाढीव निधींचा प्रस्ताव विरोधी गटाला विश्वासात घेऊन तयार केलाय. यावर 13 पैकी 12 सदस्यांच्या सह्या आहेत. मात्र नको ते आरोप करून ग्रामपंचायतीची बदनामी करू नका, अन्यथा आम्ही गुन्हा दाखल करायला मागपुढे पाहणार नाही असा इशारा जामदार यांनी दिलाय. आमच्यावर आरोप करण्यात आला की विरोधी गटाचे 3 सदस्यच्या सह्या नाहीत प्रोसिडिंगवर आणि सत्ताधारी गटांच्या 2 सह्या नाहीत. त्याची एकतर ती कागदपत्र काय असतील तर ते आमच्यापुढे सादर करावी. अन्यथा जे आमच्याकडे कागदपत्र आहेत ते आम्ही घेऊन तुम्ही जे आमच्यावर चुकीचा आरोप केला आहे तर त्या बाबतीत आम्ही तुमच्यावर गुन्हा पण दाखल करायला मागं बघणार नाही. असं जर प्रकार चुकीचा जर करत असेल. यावेळी उपसरपंच सुरेश कांबळे, गटनेते SK पाटील, नामदेव पाटील, कुलभूषण पाटील, केशव पाटील, रणजित पाटील, संभाजी पाटील उपस्थित होते.